मी ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही, काय सांगाल? काय सांगू आता मी तुम्हाला. मतदानाचा हक्क ज्यावेळी मला 18 वर्ष पूर्ण झाल्यापासून मतदानाचा हक्क मी बजावत आहे दरवर्षी. हां, मी सर्व्हिसला होतो केंद्र प्रमुख. त्यावेळी आम्हाला केंद्राध्यक्ष म्हणून आमच्या नेमणुका व्हायच्या. आणि त्यासुद्धा त्यावेळी की नाही, त्यावेळी असं नाही, त्यावेळी इथंच केलं म्हणजे सुरुवातीपासून. त्याच्यानंतर मी सर्व्हिसला लागल्यापासून आम्हाला केंद्राध्यक्ष म्हणून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये पाठवायचे, देवरूख किंवा संगमेश्वर ह्या साईडला जाऊन आम्ही ते मतदानाचं कार्य करून केलेलं आहे. त्याच्यापूर्वी आम्ही मतदान इथून पोस्टल करून जायचो आणि मग तिथं कर्तव्य बजावायचो. त्याच्यामुळे मी आता जवळजवळ माझं आता वय 76 पूर्ण झालेलं आहे. 77 आहे मी. कायम मी मतदान कधीही नाकारलेलं नाही किंवा न केलं असं कधी घडलेलं नाही. आणि मतदानाचा हक्क हा बजावावाच लागतो प्रत्येक नागरिकाने, आणि ते मी कर्तव्य पूर्ण करतो दरवर्षी. तुम्ही मतदान केल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला वाटतं का, म्हणजे येणारा उमेदवार असेल, जो जिंकून येणार असेल, कशाकडे त्याच्याकडे कुठल्या एकंदरीत समाजसेवेचं काय काय नक्की त्याच्याकडे गुण पाहिजे? तो मतदार तळागाळातल्या लोकांना त्यांचा विचार केला पाहिजे, तळागाळातल्या लोकांचा. कारण काय आहे, जो उमेदवार निवडून येतो तो स्वतःच्या स्वार्थासाठी काही करणार नाही हे आम्हाला माहिती आहे. आम्ही जो मतदार निवडतो तो उमेदवार लोकांचं कार्य करणाराच आहे असं समजून आम्ही त्याला निवडून देतो. त्यामुळे त्याच्याकडून आमच्या ज्या अपेक्षा असतात किंवा समाजाच्या अपेक्षा ज्या असतात त्या अपेक्षा तो पूर्ण करेल याची आम्हाला खात्री असते. मतदान हे मला वाटतं की हे प्रत्येक व्यक्तीनं करायलाच पाहिजे, कारण त्यातून आपला प्रतिनिधी कसा असावा हे आपल्याला कळतं. आपला प्रतिनिधी पैसे वाटणारा असावा, पैसे खाणारा असावा की चोख असावा हे आपण ठरवायचं असतं. एरवी आपण राज्यकर्ते वाईट वागतात असं बोलतो, पण मतदानच जर केलं नाही तर ते बोलायचा अधिकार आपण गमावून बसतो. पण प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे, योग्य व्यक्तीला केलं पाहिजे, आणि लोकशाहीची विटंबना थांबवण्यासाठी चांगला उमेदवारच प्रत्येक वेळेला निवडून दिला पाहिजे. तुम्ही किती वर्ष मतदान करता आणि तुमचा उमेदवार तुम्ही कसा कोणाला मतदान करता, कसा उमेदवार बघून मतदान करता? आम्ही चारित्र्य संपन्न उमेदवार बघतो, जो लोकांच्या गरिबांच्या वंचितांच्या उपयोगाला पडतो अशा उमेदवाराला आम्ही मतदान करतो. तो किती श्रीमंत आहे, त्याच्याकडे किती पैसा आहे, तो किती वाटतो हे बघत नाही. कोणी वाटू नये अशा मताची मी आहे. लोकशाही सुदृढ करायची असेल तर प्रत्येक मतदारानं सज्ञान झालं पाहिजे. आणि मी आता गेली माझ्या 21व्या वर्षापासून आज मला 71वं वर्ष आहे, 50 वर्ष मी मतदान करते.